ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. जोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मुंबईसाठी भाजपची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. नील सोमय्या, नवनाथ बन यांच्यासह स्वप्न म्हात्रे, तेजस्वी घोसाळकर आणि वरळीतून राजेश कांगणे यांना उमेदवारी. थोड्याच वेळात रंगशारदा इथे मनसेचा मेळावा. राज ठाकरे मार्गदर्शन करणार. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळासोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा निर्णय. कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट. पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी. अजित पवारांची राष्ट्रवादी 125, पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढणार. आज अधिकृत घोषणा होणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत AB फॉर्म वाटप सुरू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होणार. मातोश्रीवर रात्री तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य. श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला तिकीट मिळाल्यानं अनिल परब नाराज. आमचं आणि मनसेचं जागावाटप पूर्ण. नाराज असलेल्यांसोबत संवाद साधणार. पुण्यातील चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती. मुंबईतील ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जागावाटपाचा पेच सुटला. ठाकरेंची शिवसेना 160 ते 165 तर मनसे 45 ते 50 जागांवर लढण्याची शक्यता. माहीम, दादर, शिवडी, घाटकोपर, विक्रोळीत प्रत्येकी एक जागा मनसेला मिळणार. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून मध्यरात्री उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप. तर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघासह जागांचा तिढा असलेल्या ठिकाणी AB फॉर्म देणं ठाकरे सेनेनं टाळलं. मनसे आज मुंबईतील उमेदवारांना AB फॉर्म देणार. मनसेच्या संभाव्य उमेदवारांना पक्षाकडून तयारीत राहण्याच्या सूचना. उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ. मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अजित पवार गैरहजर. राष्ट्रवादीची बैठक असल्यामुळे अजित पवार सभेला अनुपस्थित. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी 24 तासात 9 आरोपी अटकेत. आरोपींना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. तर दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक नाही. मुंबईतील विलेपार्लेमध्ये स्टॅटिक सर्व्हे टीमच्या नोडल ऑफिसरला मारहाण आणि शिवीगाळ. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 जण ताब्यात. मुंबईतील प्रदूषणकारी 4 RMC प्लांटवर कारवाई. 1,87,00,000 दंड वसूल. वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतल्यानंतर कारवाई. गोंदियात हुडहुडी. तापमान 9 अंशांवर. विदर्भात गोंदियाचं तापमान सर्वात कमी. सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. डिलिव्हरी बॉय बुधवारी संपावर जाणार. मुंबईत 10,000 जण संपात सहभागी होणार. नववर्षानिमित्तानं मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 12 अतिरिक्त लोकल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर CSMT ते कल्याण 2 तर हार्बर मार्गावर CSMT ते पनवेल 2 लोकल धावणार. आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात एर्नाकुलम एक्सप्रेसच्या AC कोचला भीषण आग. आगीचे लोट दिसतात सर्व प्रवासी खाली उतरल्यानं दुर्घटना टळली. उत्तर प्रदेशमध्ये तीव्र थंडीची लाट. 12वी पर्यंतच्या सर्व शाळा, कॉलेज 1 जानेवारीपर्यंत बंद राहणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधाना, शेफाली वर्माची विक्रमी कामगिरी. T20 मध्ये सलामीला 150 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 4-0 नं आघाडीवर. Presented by Cotton King, Aeronet, your winter besties. Co-powered by Govind Milk, India का ओरिजिनल सुपर फूड. गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. नमस्कार, मी श्रुती राहुल. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाची घडामोडी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज युतीची घोषणा होणार आहे. 46 जागांवर भाजप लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काही जागांवर भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढण्याचीही शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 1, 11, 19, 22, 27, 24 आणि 21. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.